नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 6वीच्या वर्गाची मराठी या विषयाची द्वितीय घटक चाचणी परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 15 गुणांची आहे। प्रश्न पहिला अ, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा, 3 गुणांसाठी आहे। आपण उत्तरांसहित वाचू। 1. आनंदात पारिजात उधळील बरसात। 2. मेट्रोत एका वेळी साधारणतः 1500 प्रवासी प्रवास करू शकतात। तिसरे विधान, सुख दुखाची उंचावली येते। ब. जोड्या लावा, 2 गुणांसाठी आहे। कविता आणि त्यांचे कवी यांची जोडी लावायची आहे। 1. आता उजाडेल, त्याची क जोडी आहे मंगेश पाडगावकर। 2. बहुमोल जीवन, त्याची अ जोडी आहे रमण रणदिवे। प्रश्न दुसरा अ, एका वाक्यात उत्तरे लिहा। 2 प्रश्न 2 गुणांसाठी लिहायचे आहेत। पहिला प्रश्न, आनंदाने मृदू गळ्यात कोण गाणार आहेत? उत्तर, उजाडताना आनंदाच्या लाटा गात फुटतील, त्यावेळी आनंदाने मृदू गळ्यात पक्षी गाणार आहेत। दुसरा प्रश्न, निराशा आशा कवीला कोणाबद्दल वाटते? उत्तर, आकाशाचे रंग रोजच बदलतात, त्यामुळे निराशा आशा कवीला नक्षत्रांबद्दल वाटते। प्रश्न दुसऱ्यातील अ प्रश्न, थोडक्यात उत्तरे लिहा। 4 गुणांसाठी 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे। पहिला प्रश्न, मेट्रो पायलट होण्यासाठी कोणकोणत्या टप्प्यातून जावे लागते? उत्तर, मेट्रो पायलट होण्यासाठी इंजिनियर व्हावे लागते, नंतर अवघड चाचणी परीक्षा द्यावी लागते, यानंतर मानसिक व शारीरिक चाचणी घेतली जाते, त्यानंतर 1 वर्षाचे मेट्रो चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाते। अशा प्रकारे मेट्रो पायलट होण्यासाठी या टप्प्यातून जावे लागते। दुसरा प्रश्न, आयुष्याचा त्याग करू नको असे कवी का म्हणतात? उत्तर, आयुष्य बहुमोल आहे, माणसाला ते एकदाच लाभते, पुन्हा परत मिळत नाही, म्हणून आयुष्याचा त्याग करू नको असे कवी म्हणतात। प्रश्न तिसऱ्यातील अ प्रश्न 2 गुणांसाठी आहे। हाडबीड यासारखे अवयवांवर आधारित जोडशब्द लिहा। बघा, हात पाय, पाठ पोट, केस बीस, डोळे बिळे। प्रश्न तिसऱ्यातील ब प्रश्न, लिंग ओळखा, 2 गुणांसाठी। 1. लाट स्त्रीलिंग आणि दुसरे आहे गारवा पुल्लिंग। पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 6वीच्या वर्गाची मराठी या विषयाची प्रश्नपत्रिका अभ्यासली। तुम्हाला जर 6वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे, ती लिंक ओपन करा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका देखील अभ्यासा।